हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? अगं दीदी, आज आपण शेतात जाणार, मग कोथिंबीर वडी करूया का? चल की मग लगेच सुरू करूया. त्यासाठी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. आता त्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घातलं आहे आणि बेसन पीठ घातलेलं आहे 2 वाटी. मिरचीची पेस्ट घातलेली आहे, लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे. 1 चमचा भरून धनेपूड घालायची आहे, 1 चमचा जिरेपूड घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, हळद घालायची आहे 1/2 चमचा. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं, म्हणजे सगळीकडे पसरलं जातं. थोडं थोडं पाणी घालूनच चांगला गोळा तयार करून घ्यायचा आहे. मस्त चांगलं सगळं मळून घेतलेलं आहे. थोडं पाणी लावून मळायचं आहे, जास्त घट्ट पण नको. हाताला पीठ लावून चांगलं सगळं हात पुसून घेतलेला आहे. आता चाळणीमध्ये ठेवायचे आहेत, एक एक रोल करून. असे रोल सगळे करून झालेले आहेत. आता पाणी पातेल्यात ठेवून घ्यायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे. याला आपण 15 ते 20 मिनिटातच वाफतं. वर झाकण पण ठेवलेलं आहे. 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. उघडून बघूया आता. चाकूच्या साह्यानं वाफलेलं बघितलेलं आहे, पण झालेलं नाही आहे. अजून एक 5 मिनटं ठेवूया. झालं आहे बघा, लगेचच क्लीन आलेला आहे चाकू. आता याला कट करून घेतलेलं आहे. त्याला फोडणी घालायची आहे. त्यासाठी 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे, जिरे मोहरी घातले आहेत, लसूणची पेस्ट घातलेली आहे, तीळ घालायचे आहेत भरपूर. तळून घेणार नाही आहेत आपण. आता सगळे आपण कट केलेले ना कोथिंबीरचे पीसेस ते पण घालून घ्यायचे आहेत आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. चांगलं अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे. कुरकुरीत होतात खूपच कोथिंबीरच्या वड्या. नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.